नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता 5वी आणि विषय आहे परिसर अभ्यास भाग 1 व भाग 2 संपूर्ण मार्गदर्शन। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग सुरुवात। संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 असे आपण याला म्हणतो। 39 गुणांसाठी हा प्रश्न आहे। बघा प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। गोड लागणाऱ्या अन्नपदार्थामध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात। या कंसामधले उत्तर आपल्याला निवडायचे आहे। बघा, माणूस विचारक्षम असतो तसाच तो भावनाशील असतो। टिंबटिंब ही शरीराची रोगप्रतिकार क्षमता विकसित करते। उत्तर लसीकरण। अति टिंबटिंबमुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात। मद्यपान, अति मद्यपान केल्यामुळे। टिंबटिंब खेळ खेळल्याने शारीरिक क्षमता वाढते। तर उत्तर आहे मैदानी खेळ खेळल्यामुळे। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। बघा, चूक की बरोबर ते लिहा। जन्मताच आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात। चूक आहे, कौशल्य आपल्याला जन्मानंतर शिकावी लागतात, आत्मसात करावी लागतात। कोणतेही अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवावेत हे अगदी बरोबर आहे। सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे हे सुद्धा अगदी बरोबर विधान आहे। आणि वाहतुकीच्या सोयीमुळे कामे जलद गतीने होतात हे सुद्धा योग्य आहे, बरोबर लिहायचं आहे। पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। कृत्रिम उपग्रह आकाशात कसे सोडले जातात? तर कृत्रिम उपग्रह आकाशात सोडण्यासाठी अग्निबाणाचा वापर केला जातो। अग्निबाणाच्या साहाय्याने कृत्रिम उपग्रह आकाशात सोडले जातात। निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळतं? तर निसर्गामध्ये पाणी बर्फ, महासागर आणि भूगर्भात या स्वरूपामध्ये आढळतात। औरंगाबाद हे ठिकाण कोणत्या वस्त्र उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर आपले औरंगाबाद आताचे संभाजीनगर हे ठिकाण हिमरू शालीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। हा प्रश्न छान आहे बघा। कारणे लिहा, विचार करून कारण लिहायची। परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नये। कारण बघा, परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नये कारण त्या डबक्यामध्ये डास होतात, ते आपल्याला चावतात व त्यामुळे विविध आजार होतात। म्हणून आजार पसरू नये याकरिता परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नये। कपड्यांचा हव्यास कमी करणे का आवश्यक आहे? उत्तर कपड्यांचा हव्यास कमी करणे आवश्यक आहे कारण जास्त कपडे घेतल्याने कामाचा खर्च वाढतो। पुढील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात द्या। मद्यपानाचे घातक परिणाम कोणते? मद्यपान म्हणजे दारू पिणे। दारू पिल्यामुळे काय काय होतं ते आपल्याला द्यायचं। मद्यपानामुळे यकृत खराब होते, विविध रोगांना शरीरात निमंत्रण मिळते, समाजात प्रतिष्ठा राहत नाही, शरीर आतून खोकलं होतं, निकामी होतं, विविध आजार आपल्याला होतात। असे परिणाम तुम्ही तुमच्या मनाने शकता। पुढे भावनिक समायोजन म्हणजे काय? व्यक्तीला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येणे म्हणजेच भावनिक समायोजन होय। यापुढे आपण असे लिहू शकतो की इतरांच्या भावनांचा आपण आदर केला पाहिजे, त्याला सुद्धा आपला आपण भावनिक समायोजन। बघा, चित्रात दिलेल्या वाहतुकीच्या साधनाच्या वापराचे विविध फायदे लिहा। बघा, हे साधन कोणतं आहे? सायकल आहे। मग सायकलच्या वापराचे फायदे आपल्याला लिहायचे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, व व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर करा। चला तर उत्तराला सुरुवात करूया। चित्रात दिलेले वाहतुकीचे साधन सायकल आहे। सायकल वापराचे विविध फायदे होतात। सायकलच्या वापरामुळे शरीराला चांगला व्यायाम होतो, अतिशय महत्त्वाचं, शरीर निरोगी राहते। सायकलमुळे इंधनाची बचत होते, प्रदूषण होत नाही आणि आर्थिक बचत सुद्धा सायकलच्या वापरामुळे होते कारण याला कुठल्याही पद्धतीचा पैसा लागत नाही। बघा, इतिहास भाग 2 सुरू होतोय। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। फॅरो, ताम्रयुगाचा, जनावरांची कातडी आणि स्त्रियांना, हे 4 शब्द 4 रेखांमध्ये योग्य शब्द। बघा, टिंबटिंब काळ हा नवनव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा होता। तर उत्तर आहे ताम्रयुगाचा काळ। इजिप्तच्या राजाला टिंबटिंब असे म्हणत असत। उत्तर आहे इजिप्त राजाला फॅरो असे म्हणत। शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय टिंबटिंब दिले जाते, स्त्रियांना दिले जाते। मध्ययुगीन मानवाने वेळीच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून उबदार तंबू उभे केले होते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। यासाठी कोणताही खर्च तुम्हाला येत नाही, फ्री आहे, तेव्हा लगेच सबस्क्राइब करा। बघा, खाली संकल्पना पूर्ण करायचे। नदी काठच्या संस्कृती, सिंधू नदी काठची संस्कृती सिंधू संस्कृती म्हणून ओळखली जाते। होयांग हो या संस्कृतीला चिनी संस्कृती म्हणून ओळखलं जातं। इजिप्त नदीकाठी इजिप्शियन संस्कृती आणि मेसोपोटेमिया नदीकाठी मेसोपोटेमिया संस्कृती ही विकसित झालेली आहे।
बघा पुढील घटनांचे परिणाम द्या. तांबे या धातूचा शोध. तांबे या धातूचा शोध लागल्यामुळे काय झालं मित्रांनो, तर तांबे या धातूचा शोध मानवाच्या जीवनात महत्वाचा ठरला. कारण या धातूच्या शोधामुळे धातू कामात प्रगती झाली, रोटी तयार केली जाऊ लागली, पुतळे तयार केली जाऊ लागली. बघा चाकाचा शोध. चाक तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. चाकाच्या शोधामुळे मानवी जीवनाला प्राप्त झाली. अवजड वस्तू सहज वाहून नेता येऊ लागल्या. विविध प्रकारचे गाड्या, रथ, जनावरांच्या सहाय्याने कामे. हा शोध मानवाच्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. लिपीचे ज्ञान झाल्यामुळे काय झालं, तर लिपीचे ज्ञान झाल्यामुळे माहिती किंवा ज्ञान लिखित स्वरूपात मांडता येऊ लागले. माहितीचे लेखन करणे सोपे झाले. एकापासून दुसऱ्यापर्यंत संदेश वहन करता येऊ लागला. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक नक्की करा. फ्री आहे लाईक करायला, कुठलेही खर्च तुम्हाला येत. बघा गटात न बसणारा चुकीच्या शब्दाला गोल करायचा आहे. बघा टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्या देशातून वाहतात. तर बघा या ज्या दोन नद्या आहेत यापैकी 3 देशांमधून त्या वाहतात, एका देशातून त्या वाहत नाही. बघा तुर्की म्हणजे तुर्कस्तान, सिरिया आणि इराक या 3 देशांमधून त्या वाहतात. इजिप्त मधून मात्र इजिप्त नदी वाहते, ही वाहत नाही. बघा मेसोपोटेमिया मध्ये ही प्राचीन नगरी. मेसोपोटेमियामध्ये ऊर होतं, उरुल होतं आणि निपूर पण होतं. लोथल मात्र आपल्या गुजरात मध्ये आहे, त्यामुळे गुजरात लोथल हे कसं होतं. हडप्पा संस्कृती प्रसिद्ध स्थळे थोलिविरा आहे, कालीबंगन आहे, मोहनजोदडो आहे. तक्षशिला मात्र नाही, म्हणून तक्षशिला हे आपलं उत्तर आहे. बघा चीन मधील प्रसिद्ध शहरे कोणकोणती आहेत, लोयांग, बीजिंग आणि चांगान. लोयांग हो ही नदी आहे, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी फ्री आहे आणि तुम्हाला मित्राची मदत करावी वाटत असेल तर मित्राला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. मध्याश्म युगातील मानवाला सतत ब्रह्मती का करावी लागत असेल? कारण काय, मध्याश्म युगामध्ये शेतीचा शोध लागलेला नव्हता, त्यामुळे अन्नधान्य मिळवण्यासाठी तो शिकारीवर अवलंबून होता. म्हणून शिकारीसाठी मानवाला सतत ब्रह्मती करावी लागत. ब्रह्मती करणे म्हणजे फिरणे. ताम्रयुग कशाला म्हणतात? सोपं उत्तर आहे, ज्या युगामध्ये मानवाने तांबे हा धातू वापरायला सुरुवात केली त्या युगास ताम्रयुग असे म्हणतात. नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला? तर नवाश्मयुगीन संस्कृती ही आपल्या उत्तर भारतामध्ये सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये झालेली आहे. त्याचं उत्तर आपण या ठिकाणी लिहिले आहे. धन्यवाद मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.